हे काय तुला विचारतोय काय आहे? कोणी दिलं तुला हे? कुठून मिळालं तुला हे शिकायला जातेस का कॉलेजमध्ये? हा अगं ज्या घरामध्ये सकाळी शंख फुकून सर्वेश्वराला बोलावलं जातं, तिन्ही सांजेला तुळशीची पूजा करून दिवे लावले जातात, परपुरुषांसमोर घरातल्या बायकांचा पदर आपोआप खांद्यावर जातो, मोठ्यांना मान दिला जातो, सणासुदीला संस्कृती जपली जाते, त्या घरात हे असलं पाप? लोकांना संस्कृती जपण्याचे धडे देणाऱ्या खोतांचीच लेख जर हे असले दिवे लावत असेल तर लोक तोंडात शेण नाही घालणार आमच्या? हे असले संस्कार केलेत आम्ही तुझ्या? आणि कुठली संस्कृती, कुठले संस्कार? म्हणजे एक लक्षात ठेवा, त्या परदेशातलं भूत आपल्या घरातल्या कोणाच्याच मानगुटीवर बसलेलं मला चालणार नाहीये. यापुढे आतापासून असं परत जर या घरात काही घडलं तर रघुनाथ खोतांना एकुलती एक मुलगी आहे हे पण विसरून जाते ना? काय बोलतोय मी? निशी, अगो काय या नाहीचे, मी खरंच काय केलं नाही आणि ते माझं नाहीये. देवाची शपथ ते माझं नाहीये. बंदुका का रे, ते छायाचं होतं, माझं नाहीये ते. आत्या, अगं दादांना वाईट वाटेल असलं मी काहीच करणार नाही. खरंच सांगते, ते माझं नाहीये. निशी, अगं बाळा, मला आईची आठवण येते. निशी, अगं रडू नको ग, आम्ही असत ना. उमाताई, 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 कुठे गेली? उमाताई, 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 उमाताई,
उमाताई अहो एक सांगूचा होता. त्याचं काय झालं, संध्या लयच आजारी हा. मोठे बाबा मला पण बोलायचे उमाईशी. ओ बोलायचे ना प्लीज. डॉक्टरांनी त्याका बोलायचं नाहीये. त्याका कॅन्सर सांगितल्याने हा. नंतर बा हा हॉस्पिटलात जाऊन उपचार करूचा लागत. हा बस द्यायची बोलत जा. मी देतो बोल ना. ते उपचार एकदा सुरू झाले की लयच तब्येत बिघडलेली आहे त्याची. आता असं असताना मी कसं येणार म्हणून म्हणते 2 दिवसांनी इले तर चालत ना. ठीक आहे, काळजी घेवा. काय झालं रे? दादा मामा जायचं आहे ना? गरज नाही, ते आज येणार नाहीयेत. त्यांच्या बहिणीची तब्येत बरी नाहीये, 2 दिवसांनी येत आहेत. माका माहिता उमाक ठेवून घेऊच्यासाठी नाटका करता सगळी. आणि आपला उमा गोळा त्याच्या जाळ्यात अडकला. माझ्याकडे देवचं होतोच फोन. चांगला सरळ केला असतं त्या संध्याक. जायचे शांत हो. अगे 2 दिवसात येणार ना ती, मग कशा उगाच त्रास करून घेतस. दादा येत त्या 2 दिवसात, काय काळजी करू नकोस. मॉर्निंग मॉम. फायनली आज तुझा परफॉर्मन्स. आणखीच काय झालं असेल? चेहऱ्यावरनं तरी असं वाटतंय की काहीतरी आनंदाची बातमी आहे. काय झालं? अगं डॅडचा कॉल आला होता, तू येतोय प्रोग्राम साठी. सो आता तुम्ही दोघं येताय माझ्या प्रोग्राम साठी. अगं हो, पण आधी तयार तर व्हावं लागेल ना त्यासाठी तुला. हो, पण तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, तू रेडी करणार आहेस मला आज. हो, मी केलं होतं प्रॉमिस. पण ओवी, मी काय म्हणते, तुला उमाताई हवं तसं तयार करेल. तिला सांगूया? गो संध्या, ता म्हणता तर तू तयार कर ना त्या का. आईचा हात तर लागूकच वया. का तू ओवीची आई नाहीयेस? मी आहे. ओवी 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 ऐक माझा, तसं नाही. ओवी. संध्या बघितलास, नाराज झाला ना ता. संध्या काय झालं, बरं वाटत नाहीये काय? हा बरी हो. कशाक बोललस? आज त्याचा कार्यक्रम आहे. आज कशाक नाराज करतेस त्या का? ताई, ओवीच्या जागी निशी असती तर तिची सगळी तयारी तूच केली असतीस ना. आणि मला माहितीये तू तिला छान तयार करशील. सावकाश संध्या. हे बघ ऐक, तू नको टेन्शन घेऊ, ती नाराज नाही होणार. पण तुला एक गंमत सांगू का? जर तू तिला तयार करायला उशीर लावलास ना, मग ती नाराज होईल. डॉक्टर, Sorry, here condition is critical.
please call your family members soon. काय म्हणाले डॉक्टर? पाहुण्यांनो सांगा ना, काय म्हणाले डॉक्टर? नातेवाईकांना बोलवा म्हणाले. विजय ताई, आज ना उद्या हे घडणारच होतं. ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांना होती ना. मध्ये आनंद याच गोष्टीचा 20 वर्षाने का होईना आपली भेट झाली. विजय, मला आता कसलंच दुःख नाही. तुझ्यासोबत ते सुखाने आयुष्य काढलं. मी ओवीला नाही, ओवीचा डान्स आहे आज. मला तिचा डान्स बघायचा. संध्या पण अशा अवस्थेत कसा? गो लागला? चला काय? उचलत नाहीये ती फोन. अशी काय करते ही? अगो बाय, तुझी आऊस आहे ना लंडनात गेलीया, कणकवलीच्या मार्केटमध्ये नाही. अगो जरा रमली असेल बहिणी बरोबर. ती इली ना की तिका ह्या बक्षीस दाखव. तुका जा काय लोटांगण घालूचा हा ना आता सगळा घाल. हो, माका पण आधी लय वाटायचं की आपण पण आपल्या घरात आहे ना असाच बक्षीस घेऊन जायचा. आधी वाटायचं म्हणजे आता वाटत नाही? नाही, आता नाही वाटत. म्हणजे मी लय विचार केला, आपण लग्न होऊन तुमच्याच घरात येऊचा. हा मग ह्या सगळा बक्षीस पण आपलाच. मग मी काय ठरवला, तू असा अभ्यास कर आणि बक्षीस मिळव. बाकी सगळं आपल्या घरात येऊच बक्षीस. काय म्हणतस? छाया झाला? चला चल बाय. निशी, आता भारी खेळ. निशी, ऑल द बेस्ट. निशी काय खेळलायस गो, एक नंबर गो. पण घरात एवढा चांगला कोण खेळता? दादा खोत तर नाही, बंधू काका नाही, ते तर तापट डोक्याचे. त्या बॅडमिंटन वितळून जायचा. डुग्गू आणि श्रीणू. छाया नाही ग. मग कोण? कळला माका. जायचे ना माका वाटलाच होता. ताई जेवढं चांगला खेळत असं तो वाटलाच नव्हता गो. भारी खेळता गो, पण जुनी हाडा ना, भारीच खेळत असत. छाया जायचे नाही ग. जायचे नाही मग कोण? आमच्या घरात संध्या मावशी खेळायची. आईने सांगितलं होतं. म्हणजे तू तुझ्या मावशीचं गुण घेतलं? आता नाव घेत नाहीस, परत घेऊ नकोस. हा का? आमच्या घरात तिचं नाव घेतलेलं पण चालत नाही.
ओवी बाळा प्लीज का करतेस असं? माझ्या मॉमच्या जागेवर बसण्याची टेरिंग कशी झाली तुझी? यात जो परफॉर्मन्स केला तो माझ्या मॉम साठी होता. तिची इच्छा होती म्हणून. मला वाटलं ती हा डान्स बघेल, तिला खूप आनंद होईल. पण तिच्या जागी तू आलीस, तिच्या जागेवर बसलीस. आणि एवढंच नाही तर माझी मॉम म्हणून तू स्टेजवर आलीस. का का असं करतेस? लुक, आय नो तुम्हा बहिणींचं एकमेकींवर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमामुळेच मी शांत आहे. मी काहीच बोलले नाही कारण मला माझ्या मॉमला हर्ट करायचं नाहीये. पण आज तुझ्यामुळे मी हर्ट झाले. तू आल्यापासून माझ्या मॉमला माझ्याशी बोलायलाही वेळ नाहीये. एवढं की तिने तुला पाठवलं इथे. लुक, मला तुझं अप्रिशिएशन नकोय. मला माझ्या मॉमला हॅपी बघायचं होतं. आता डान्स झाल्यावर मला तिला हक करायचं होतं. पण तुला इथे पाठवायचं म्हणून ती नाही आली. नाही तसा काय नाही. ओ लुक, मला फक्त एवढं सांग, मॉम कुठे? ती घरी आहे. ऐकून घे माझं ओवी, पटकन चल माझ्या बरोबर. नाही तर नो, मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. मी चालले घरी. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर नको. आय डोंट केअर. जेव्हा मी नसेल ना तेव्हा अशी गाठ बांधून ठेवायचा, म्हणजे तू का वाटेल मी तुझ्यासोबत असा. आता मी आहे ना, या गाठीची काहीच गरज नाही. डॅड, माझं झालंय बोलणं. चल आपण मॉमला घेऊन हॉस्पिटलला जाऊया. मॉम चल. बाळा ऐक, आता ह्याचा काही उपयोग नाहीये. मॉम नको ना असं बोलू प्लीज. डॅड बघ ना कशी बोलते ती. बाळा, मॉम तू म्हणत होतीस ना तुझी बहीण येणार आहे, ती आली आहे. तुम्ही बोला ना, एन्जॉय करा. मी प्रॉमिस करते मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. मी नाही रागवणार तुझ्यावर. मॉम मॉम प्लीज प्लीज असं बोलू नको. प्लीज प्लीज प्लीज. बाळा हे ओवी, मला ना तुझ्या डोळ्यात कधीच माझ्या मरणाचं दुःख किंवा माझ्या मरणाची भीती बघायची नव्हती. मला कायम तुला हसताना बघायचं होतं. म्हणून मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली.
आय एम सॉरी. मला जाता जाता तुझ्या चेहऱ्यावर हसू बघायचंय. ज्या स्माईल साठी हे सगळं केलं ती गोड स्माईल बघायची. रघुनाथा, अरे बस झाला आता, झोप जाऊन. आसान दे गे. अरे आसान दे काय, कोंबो आरवता तेव्हा तुझी सकाळ होता, त्याच्यानंतर शेतात जाणार, गावात कोणाचा काय दिन असला तर त्याचा निस्तरणार, परत सर्वेश्वराच्या देवळात जाऊन तिथली कामं आटपणार, घरात काय हव्या नको ता बघणार. अरे थकत नाहीस काय रे? तर खूप काय झाला, तुझो आणि सर्वेश्वराचा आशीर्वाद पाठीशी असा. बघते. हॅलो, काय झालं? तुम्ही रडतात की त्या? तुम्ही बरा असा ना? अहो बोला ना, काय झालं? सध्या गेला. काय गेलं माझं. मग शेवटचा भेटूचा होता त्याका, म्हणून बोलवणार होता. गेला माका सोडून. सध्या माका सोडून गेला हो कायमचा. त्याची इच्छा होती जितेपणी परत गावात येऊक नाही मिळाला, पण आता तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होऊक आहेत. म्हणजे अग्नीपासून सगळं कार्य. 20 वर्ष भेटले नाही ना त्याका. त्याची शेवटची इच्छा पूर्ण करूक होई. मका माझं कर्तव्य वाटतं. तुम्ही म्हणशाल तर ठीक आहे, तुम्ही काळजी घेवा. रघुनाथा, काय झालं? रघुनाथा, संध्या हे जग सोडून गेला आहे. दादा, ते म्हणजे माफ करा मला. मी येणारच होते लवकर, पण गाडीच मिळाली नाही, म्हणून उशीर झाला. मी खरंच मला हातात काय? दादा, ते आज कॉलेजमध्ये बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड मिळाला. अरे वा, काँग्रेस. काय तर द्यायचे अगं, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचं बक्षीस मिळालं. असं निश एक काम कर, ते बक्षीस देवासमोर ठेवा आणि नमस्कार कर.
आणि हो, तुझी आई उद्या येते आणि तुझी आई जिला भेटायला गेली होती ती तुझी मावशी आता या जगात नाहीये. मी आज कॉलेजमध्ये बॅडमिंटन खेळले. निशी, हा म्हणजे मी खरं तर खेळणार नव्हते, पण त्या मुलीने मला चॅलेंज दिलं म्हणून मी खेळले. खूप दिवसानंतर ना आज मी रॅकेट हातात घेतलं. हो अगं, पण ह्या सगळ्याचा आणि संध्या मावशीच्या जाण्याचा काय संबंध आहे? म्हणजे बघ ना, मी संध्या मावशीला कधी भेटलं नाही, मी संध्या मावशीला कधी पाहिलं पण नाही, पण आईच्या बोलण्यातून ना संध्या मावशी मला हळूहळू कळायला लागली होती. तिच्या आठवणी सांगताना ना आईने मला सांगितलं होतं की संध्या मावशी पण बॅडमिंटन खेळायची. मी ना बॅडमिंटन खेळताना ना आईने सांगितलेल्या संध्या मावशीच्या सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या. बघ ना, मी आजच तिची आठवण काढली, आजच रॅकेट हातात घेतला आणि मी रॅकेट हातात घेतल्यामुळे सगळं झालंय ना. मला माहितीये. असं काय नाही गो. हे बघ, तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय ना, म्हणून तुझ्या डोक्यात हे सगळे विचार येत आहेत. तू हे सगळं डोक्यातनं काढून टाक बघू. हा, आणि काही होणार नाही, मी आहे ना. हा, शांत हो. आता प्रिया, उमाताई, हे तूच लिहायला शिकवलं होतंस. असं बरंच काही तू मला शिकवलेस ताई. या नवीन देशात खायला उठत सारखी तुझी आठवण येते. दरवेळी असं वाटतं की तू आलीयस, माझ्या बाजूला बसलीयस, माझे केस बांधतेस, मायेनं कुरवाळतेस. पण भानावर आल्यावर कळतं नाही, मी माझ्या ताईपासून लांब आले. ताई, सर्वेश्वर माझी परीक्षा घेतोय का ग? मी केलेल्या चुकांची शिक्षा देतोय का? ताई, भीती वाटते. ही अपराधीपणाची भावनाच एक दिवस गिळून टाकेल मला. सध्या सध्या यांनी होकार दिला ती तुझी शेवटची इच्छा पूर्ण होत. माझी खरंच मनापासून इच्छा होती ग, तू आपल्या गावच्या मातीत परत यावंस. पण तू या असं आपल्या मातीत परत येशील असं वाटलं नव्हतं.